पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवन ते हुतात्मा स्मारक दरम्यान भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. पदयात्रेचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलेला आहे. या तिरंगा पदयात्रेत मनपाच्या विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे पदयात्रेचा देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले. तिरंगा पदयात्रा राजीव गांधी भवन ते CBS मार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात आली. मागील मार्गात भारत माता की जय, वंदे मातरम, इक्बाल जिंदाबाद आणि हर घर तिरंगा अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं. हुतात्मा स्मारक येथे देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन सुद्धा करण्यात आले. तिरंगा पदयात्रेचा समारोप राष्ट्रगीत व राज्यगीतानं करण्यात आला. यावेळी हुतात्मा स्मारक स्वातंत्र्य सैनिक सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, कार्यकारी सदस्य प्रभाकर पंत, क्षीरसागर, धनंजय चतुर यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि उपायुक्त अजित निकत, नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभाग घेतलेल्या शिक्षकांचा सत्कार शिक्षणाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हर घर तिरंगा विषयक विविध विषयांचं स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. विजेत्यांचा सत्कार उपायुक्त अजित निकत आणि नितीन पवार, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी नागरिकांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घराच्या छतावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन केलं. भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आज शुक्रवारी 15 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8:05 आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या व राज्यगीताच्या गजरात व तिरंगाच्या साक्षीने परिसर देशभक्तीच्या भावनेनं प्रेरित झाले. यानंतर 8:15 आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते स्टँडर्ड संडे ग्रुपच्या तिरंगा सायकल रॅली, बाईक रॅली आणि 4 व्हीलर रॅली यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. देशभक्तीपर घोषणांनी शहराच्या रस्त्याचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. 8:20 संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक पसायदान वाचन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, नितीन पवार, नितीन नेर, शहर अभियंता नितीन पाटील, अधीक्षक अभियंता अविनाश घनाईत, रवींद्र धारणकर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरुड, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, उपसंचालक नगर नियोजन दीपक वराडे, शहर विकास अधिकारी प्रशांत सोनवणे, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, बाजीराव माळी, गणेश मेंढ, RM शिंदे, संदेश शिंदे, सचिन जाधव, नितीन पाटील, अनिल गायकवाड, शैलेंद्र जाधव, वैद्यकीय अधिकारी विजयकुमार देवकर, स्वीय सचिव दिलीप काठे, सहाय्यक आयुक्त प्रशासन रमेश भैरम, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, मदन हरीश्वर, तसेच जनसंपर्क विभागातील मनीषा पाटेकर, शंकर पोजे, रमेश पागे, दीपक बंद्रे, मनपातील अधिकारी सर्व आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाच्या मनीषा पाटेकर यांनी केले. जाहीर आवाहन: पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महामंडळबाबत निवेदने. नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीनं नामदार जलसंधारण मंत्री
तथा संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दशनाम गोसावी समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळावे याकरता आज सर्व निवेदन देण्यात आले। याबाबत मंत्री महोदयांनी लवकरच मुख्यमंत्री साहेबांची बैठक लावून महामंडळ होऊन जाईल असं आश्वासित केलंय। याप्रसंगी श्यामसाहेब गोसावी, अण्णागिरी गोसावी, अनुप गोसावी, दत्तागिरी गोसावी, डॉक्टर राम गोसावी, केशव गोसावी, गोविंदगिरी गोसावी, बाळासाहेब गोसावी, शिवाजी गोसावी, संजय गोसावी, योगेंद्रपुरी गोसावी, महेश गोसावी, लोटन गोसावी, हेमंत गोसावी, गोपाल गोसावी, अश्विनी गोसावी, लता गोसावी, द्वारका गोसावी, निर्मला गोसावी आदींसह समाज बांधव उपस्थित होते। यावेळी श्याम गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले। स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवले। त्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन निघाले। पोलीस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकांच्या कमरेत लात मारली। एखाद्या चित्रपटात पोलीस जसे उडी मारून लात मारतात तशी DYSP कुलकर्णी यांनी भर रस्त्यात लात मारली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे। अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे। पोलीस दखल घेत नाही असा त्यांचा आरोप आहे। आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली। आज स्वातंत्र्य दिनी कमरेत लात मारली। या पोलीस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता हे मात्र समजू शकत नाही। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सप्तशृंगी देवी मंदिर परिसर सिडको येथील रस्त्यावरील लाईट नादुरुस्त असून परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं असून तात्काळ कारवाई करावी। यासाठी 14 ऑगस्ट रोजी सिडको मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस तेजस निर्भावणे, मंडल सरचिटणीस राजेंद्र जडे, प्रवीण सोनवणे, उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे, प्रवीण मोरे, गजानन रणबाबळे, राजू मोरे, बंटी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोरे काका, पवार काका, वाणी काका, सार्थक सोनवणे, निखिल बडगुजर यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे विद्युत विभाग अधिकारी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। तसेच येत्या 8 दिवसात परिसरात लाईट सुस्थितीत करण्यात यावी, अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय। मनपा अधिकारी यांनी स्वतः परिसराची पाहणी करून लवकरात लवकर अंधाराचे साम्राज्य दूर करण्याचं आश्वासन दिलंय।